दोघं दारू पितात माझ्या घरात. मला लय त्रास आहे, झोप लागत नाही. माझी पोरगी शिकायला आज, पोरग मुंबईला आला हा ना, मला धुळाची लिंबाची हिंगोले आम्हाला लोकांना खूप त्रास व्हायला. देवाच्या ठिकाणी आलेत, वाईट वक्त बोलायलेत, वॉटर सप्लाय पैसे दारू पियायलेत आणि काही झालं तर त्याचं प्रशासन जबाबदार राहील. दारू विकणारे विकायले त्याच्या त्यानं घरी विकाव आणि घरी बॉटला ठेवाव. या अशा देवाच्या ठिकाणी बॉटला टाकू नये, वॉटर सप्लाय पैसे बॉटला टाकू नये. उद्या जरी करता जर वॉटर सप्लाय मध्ये कोण औषध वीज कालवलं ते जबाबदार कोण राहणार आहे? शासन राहणार का मग हे दारू विकणारे राहणार? त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? आता यानं पोलीस शासन पोलीसची प्रशासन आहे का त्याने याची जबाबदारी घ्यावं, नाही तर वाटलं तर त्याची तक्रार करावं, म्हणजे अटक करावं. आम्ही पोलीस स्टेशनला पण अर्ज दिला. वाटलं तर गावच्या पोलीस पाटलाला पुन्हा तक्रार दिली की काही त्याच्यात दखल घ्या हे नाही. संजू बडजाते, संजय जगताप. मी ऍक्टिव्ह बोलतो तुम्हाला काय शाळा दिसती ती ग्रामपंचायत नाही. नाव जप्त केले हे देशी अड्डा आहे, ग्रामपंचायत नाही राहिली. अरे काय शाळा नाही, बालवाडी नाही, हे देशी अड्डा आहे. माहिती आहे का? हो साहेब बोलतो इकडे. दोन लेडीजचं घ्या पहिले, या दोन लेडीजचं घ्या पहिले, या दोन लेडीजचं घ्या आधी. झाली पाहिजे गावातली दारू बंद झाली पाहिजे, धाब्यावरली बंद झाली पाहिजे, दारू बंद झाली पाहिजे. आमच्या घरात आम्हाला लय त्रास आहे. मुलगा पिताय, बाप पिताय, आम्हाला लय त्रास पडवाले. संसार उड्यात बाबा आमचे लेकरं. मला बायाच्या घरात पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, दारू बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. संजय बाबूलाल बडजाते, पोलीस पाटील ठेगत. गावातल्या दारूविषयी वारंवार तक्रारी आल्या. त्या तक्रारीवरनं बीड जमदार राठोड साहेब यांना मी प्रत्येक वेळेस कळवलं की बा गावामध्ये अवैध दारू विक्री चालू आहे आणि त्यामुळे अशांतता व्हायली गावामध्ये. तर बीड जमदार साहेबांनी 2-3 वेळेस गावात येऊन रेड केल्या, पण त्यांना काही दारू सापडले नाही. एक वेळेस रात्रीच्या टायमाला पण महिलांचा भरपूर हे होता की बा गावामध्ये दारू विकल्या चालली, बरोबर. त्यासाठी मग आम्ही परत बीड जमदाराला बोलवलं, त्यांनी आले. त्या दिवशी येऊन त्यांनी प्रत्येकाला सूचना दिल्या की बाई ह्या दारू जर विकल्या गेली किंवा दारू जर आढळली तर तुमची इथून धिंड काढून सने आम्ही पोलीस स्टेशनला नेऊ, असे त्यांनी सर्व कारवाई केलेली आहे त्या दिवशी. आणि त्यानंतर पण थोड्याफार प्रमाणामध्ये दारूचं प्रमाण चालू आहे, बरोबर. त्यासाठी पुढील माहिती आता आम्ही पोलीस स्टेशनला कळू आणि त्याप्रमाणे कारवाई केल्या जाईल. दारू आता हे कोण आणते, कुठून आणते हे माहिती नाही, आणखी आत्तापर्यंत याविषयी माहिती झालेली नाही. ठीक. माझं नाव मनोहर बाबाराव इंगोले. अशा ठिकाणी दारू पितात म्हणजे ही एक तर ग्रामपंचायत पण नाही आणि ही अंगणवाडी, आता अंगणवाडी म्हणून ही शाळा ग्रामपंचायत दिली आणि ह्या अशा ठिकाणी असे लोक बरेच गावातले टंड्यातले असे कुठलचे पण येऊन दारू प्यायलेत. नेमकं काय करायचं आता? ही ग्रामपंचायत आहे का होईल? हे देशी अड्डा आहे, ही देशी अड्डा झालाय आणि ग्रामपंचायत नाही टोटल. आता इकणारे लोक काय म्हणतात, ही दारू घ्या बाहेर जाऊन पिया. आता दारू येऊन इथं पितात, मग गाववाल्यांना कसं काय करायचं? आता याचा न्याय नाही लागला तर गाववाले आम्ही तहसील कार्यालय ह्या ठिकाणी आम्ही उपोषण ठेवणार आहे. या 10 दिवसात दारू बंद नाही झाली तर आम्ही उपोषण चालू करणार आहे. माझं नाव संजय विलास पोले. वारंवार तक्रार देत आहे, पण तक्रारला कोणीच मान्यता घेत नाही इथं. व व्यतिरिक्त पोलीसवाले बी मान्य घेईनच. पोलीस पाटलाकडे मी अर्ज दिलेला आहे, पण पोलीस पाटलांनी ते अर्ज मोहर धाडला तरी पोलीसवाले त्याची तक्रार घेईनच. याच्यानंतर जर गावात जर असे जर अवैध जर धंदे जर चालू झाले तर मी SP ऑफिसला उपोषण करणार. वारंवार 112ला कॉल करत राहिलो, वारंवार दारू काय बंद होईना डेगत गावची. सार्वजनिक ठिकाणी देवीचं मंदिर असो, ग्रामपंचायत असो, शाळा असो, व्यतिरिक्त पाणी टाकी असो, तिथं वारंवार दारूचे पिऊन यायले, तिथं धिंगाणा करायलेत. याला जबाबदार कोण राहणार? याच्यानंतर जरी गावात टाकीवर जे जाऊन दारू पियालेत, उद्या जर त्याच्यात काही जर कमी जास्त झालं तर गाव जर गेलं तर याला प्रशासन जबाबदार राहणार.